मैदानावर ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर यात्रेनिमित्त 25 ते 29 डिसेंबर दरम्यान आयोजित सिद्धेश्वर कृषी, औद्योगिक आणि पशुपक्षी प्रदर्शनाचं उद्घाटन पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या हस्ते झालं। गुरुवारी होम मैदानावर ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर यात्रेनिमित्त 25 ते 29 डिसेंबर दरम्यान आयोजित सिद्धेश्वर कृषी, औद्योगिक आणि पशुपक्षी प्रदर्शनाचं उद्घाटन पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या हस्ते मोठ्या थाटात करण्यात आलं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री सिद्धेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी हे होते। व्यासपीठावर यात्रा समितीचे अध्यक्ष महादेव चाकोते, स्वामी समर्थ सूतगिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे, सिद्धेश्वर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सिद्धाराम चाकोते, सिद्धेश्वर बँकेचे अध्यक्ष नरेंद्र गंभीरे, पंच कमिटीचे विश्वस्त मल्लीनाथ मसरे, आत्मा प्रकल्प संचालक कांतप्पा खोत, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर लालासाहेब तांबडे, प्रदर्शन संयोजक स्मार्ट एक्सपोचे संचालक सोमनाथ शेटे आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी बोलताना पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे म्हणाले की 10 वर्षांपूर्वीचे शेतीमालाचे दर आणि आजचे दर जवळपास तेवढेच आहेत, मात्र खत, कीटकनाशकं आणि शेती उपकरणांचे दर अनेक पटींनी वाढले। या तफावतीमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे। उत्पन्न वाढीसाठी शेतीपूरक व्यवसाय आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब गरजेचा आहे। या दृष्टीनं हे कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल। विशेषतः कृषी अवजार, त्याचबरोबर वेगवेगळ्या शासनाच्या योजना आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये विशेषतः मॅनपॉवर आता ग्रामीण भागामध्ये कमी आहे आणि त्याच्यामुळं वेगवेगळ्या ज्या मशिनरीज आहेत की ज्याच्यामुळं डेअरी मधलं आहे, दुग्ध व्यवसायासाठी पण आहे आणि शेतीमधलं पण आहे, त्याचबरोबर वेगवेगळे खतं पण आहेत। तर मला वाटतं मला पण बऱ्याच दिवसानंतर नवीन गोष्टी पाहायला मिळाल्या। तर वेगवेगळ्या आपल्या शेतकऱ्यांना आणि सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपण सकाळी 10 ते रात्री 10 पूर्ण प्रदर्शन या ठिकाणी सुरू आहे, याचा लाभ घ्यावा आणि ज्यांना कोणाला खरेदी करायचं असेल, पाहायचं असेल त्यांनी त्याचं हे होईल आणि बाकी इतर सुद्धा नागरिकांनी त्यांचं समाजामध्ये आणि याच्यामध्ये काय काय नवीन टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत त्याचा सुद्धा त्याचा अभ्यास होईल आणि सगळ्यांना तुम्हाला माहिती होईल। त्यासाठी सर्वांनी या ठिकाणी भेट देऊन कृषी प्रदर्शनाचा भेट देऊन आपला लाभ घ्यावा। दरम्यान पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी प्रदर्शनातील विविध दालनं, आधुनिक कृषी यंत्रसामुग्री आणि तंत्रज्ञानाच्या स्टॉल्सना भेट देत तपशीलवार माहिती घेतली। कालानुरूप दरवाढ झाली, परंतु शेतीमालाचे दर वाढले नाहीत। शेतकऱ्यांच्या संकटातून मार्ग काढण्यासाठी उत्पादन खर्च कमी आणि उत्पादकता वाढवणं अत्यावश्यक आहे। यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, विशेष कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI वर आधारित स्वयंचलित यंत्रणा महत्त्वाची ठरत आहे। यंदाच्या प्रदर्शनात AI तंत्रज्ञानावरील स्टॉल उभारले असून पुढील वर्षी लाईव्ह प्रोजेक्ट स्टॉल उभारण्याचा प्रयत्न केला जाईल। शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि AI तंत्रज्ञानाबाबत माहिती घ्यावी असं आवाहन सिद्धेश्वर देवस्थानचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी केलं। सोलापूर महानगरपालिकेचे कमिशनर माननीय ओंबासे साहेब यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालेलं आहे आणि आतमध्ये त्यांनी अतिशय एक अभ्यासू असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे। प्रत्येक स्टॉलला बघून त्या ठिकाणी सगळी चौकशी करून त्या सगळे त्या ठिकाणची टेक्नॉलॉजी त्यांनी आता समजून घेतले। अतिशय भव्य असं प्रत्येक वर्षी काहीतरी नाविन्य या माध्यमातून सोलापूरकरांच्या भागातील शेतकऱ्यांसाठी म्हणून या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय। यावेळेस AI पासूनच्या सर्व टेक्नॉलॉजी आणि ज्या ज्या नवीन अवजारं, नवीन ज्या ड्रिप कन्सेप्ट आलेले आहेत त्या सगळ्या या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर मी या निमित्तानं आवाहन करू इच्छितो की दरवर्षीप्रमाणेच सर्व भागातील आणि आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांनी या ठिकाणी येऊन कृषी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दादासाहेब म्हमाणे यांनी तर आभार संजीव समन यांनी मानले।